नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी. शेतकरी मित्रांनो, काय बातमी आहे हे आपण सविस्तर बघूया. उन्हाळा कांदा 10% शिल्लक, आवक 50%पर्यंत घसरली. डिसेंबर महिन्यापर्यंत भाववाढीची शक्यता. गेल्या वर्षाच्या दुष्काळामुळे उन्हाळा कांद्याच्या लागवडीत झालेली घट आणि चाळींमध्ये साठवलेल्या कांदा खराब झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आवक घटली आहे. उत्पादित झालेल्या कांद्यांपैकी सध्या स्थितीला अवघ्या 10%च्या जवळपास कांदा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पुढील 3 महिने कांद्याचे दर वाढतील असा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवला आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये दररोज 50,000 क्विंटल एवढी कांद्याची आवक होत होती. जूनपूर्वी ही आवक 1,00,000 क्विंटल एवढी होती. सध्या उन्हाळ कांद्याला सरासरी 3,800 ते 4,100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो. आवक दिवसेंदिवस घटत असल्याने भाव वाढत आहेत. जिल्ह्यातील कांद्याची सर्वाधिक आवक कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत होत आहे. तेथे 21,400 क्विंटल आवक गुरुवारी तारीख 12 एवढी झाली होती. सरासरी 3,700 भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये 5,722 क्विंटल आवक दाखल झाली. सरासरी 4,100 रुपये भाव मिळाला. जिल्ह्यात साधारणतः हीच परिस्थिती राहिल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवलेला कांदा आता जवळपास संपण्यावर आला आहे. कितीही चांगल्या प्रतीचा कांदा साठवून ठेवला तरी तो 5 महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू शकत नाही. त्यात गेल्या वर्षी दुष्काळामुळे 1,60,000 हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली. उत्पादन क्षमतेच्या आधारानुसार सुमारे 55 लाख टन कांद्याचे उत्पादन झाले. यापैकी 20 ते 25% कांदा काढणी पश्चात तातडीने विक्री होतो. काही शेतकरी स्वतः उभारलेल्या चाळींमध्ये कांदा साठवतात. व्यापारीही कांदा साठवण्याची व्यवस्था करतात. पण कांद्याचे दर वाढताच केंद्र सरकार व्यापाऱ्यांच्या गुदामाची चौकशी करतात. त्यावर उपाय म्हणून काही व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करून शेतकऱ्यांच्या चाळींमध्ये साठवून ठेवला आहे. चाळींचे फक्त भाडे शेतकऱ्यांना दिले जाते. हा कांदा मात्र व्यापाऱ्यांचाच असतो. त्यामुळे साठवलेला कांदा दिसत असला तरी तो शेतकऱ्यांचाच असेल असे नाही. परिणामी आवक दिवसेंदिवस कमी होत असल्याने कांद्याचे दर यापुढे वाढत चाललेले आहेत. खरीप कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालेली असली तरी त्याची टिकवण क्षमता नसल्याने तो लवकर खराब होतो. त्याला मागणीही कमी प्रमाणात असते. निर्यात होत नसल्याने त्याला स्थानिक बाजारातच भाव मिळतो. लेट खरीप कांद्याची लागवड सध्या होत आहे. डिसेंबरपासून हा कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर कांद्याचे दर कमी होतील.